नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम बटवाल आणि आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, सुरतवरून बहीण आलेली आहे. तर हे बघू शकता, ही आहे बहीण आणि फिरायसाठी काही दिवसासाठी आलेली आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज जे मंदिर आहे मराडेपाडा या ठिकाणी दर्शनासाठी चाललेलो आहे. तर तुम्हाला मी पूर्ण दर्शन म्हणजे मंदिर पूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे शूट करून, कशा पद्धतीचं आहे काय आहे, दर्शन देखील तुम्हाला घडवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो. आणि वडील येणार होते पण त्याची तब्येत ठीक नाही म्हणून ते बोलले मी येऊ शकत नाही, म्हणून आई आणि बहीण, ही आहे बहीण आणि पाठीमागं बघू शकता ही आई आहे. तर आम्ही तिघंजण चाललेलो आहे फिरायला. मस्त दर्शन वगैरे आता करणार आहे आणि संध्याकाळची आरती असते, आय थिंक 6-6:30ची काहीतरी आहे आरती, ते देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता पोचलेलो आहे आम्ही इथे कोणगाव जे आहे आपला कल्याण बायपास, त्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहे. आणि इथून राईट मारल्यानंतर आपण जाऊ मंदिराच्या दिशेने. आणि हा जो तुम्हाला रोड दिसतो ना, आहे मुंबई नाशिक हायवे आणि इथून आपल्याला आता राईट मारायचं आहे. आता थोड्याच वेळामध्ये शंग्रीला वॉटर पार्क येईल आणि अगदी त्याच्याच ऑपोजिट साईडला एक गावातून रोड जातो. तर त्या रोडमधून आपण जाणार आहे, तो शॉर्टकट आहे मराडेपाड्याला जाण्यासाठी. आता हे आपण नाशिक हायवेला आहे, पडगाच्या दिशेने चाललेलो आहे आपण. हायवेला आहे देखील हे जर तुम्ही बघा सोनाळे गाव आहे, तर सोनाळे गावच्या इथून पण तुम्ही जाऊ शकता किंवा पुढून आहे तिथून देखील जाऊ शकता. तर मित्रांनो, आता या ठिकाणी पोचलेलो आहे आम्ही. श्री छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठ श्रीक्षेत्र मराडेपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. बघू शकता या ठिकाणी पोचलो आहे आम्ही. आणि हे असं काही दृश्य आहे, इथं आपले महादेव आणि इथं बघा फोटोशूट चालू आहे. आणि मस्त एकदम बघा, जे मावळे आपले आहेत इथे तुम्हाला बघायला मिळतील. बघा पेशवे, आणि हे थोडंसं जरा गार्डन केलेलं आहे, मिनी गार्डन. आणि हा आहे प्रवेशद्वार, मुख्य प्रवेशद्वार. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं भविष्य दुसरं टाकायचं आहे. त्या तुमचं नाव पूर्ण पत्ता मध्ये बोलू नका. पहिलं फोटो प्रोफेसर नाव त्यांनी पूर्ण पत्ता मोबाईल
तर हे आहे मित्रांनो छत्रपती शिवरायांचं मंदिर. तुम्ही बघू शकता मस्त भव्य दिव्य असं मंदिर आहे मराठेपाडा भिवंडी. आणि हा आहे आजूबाजूचा परिसर. तर दर्शन आपण घेतलेलं आहेच आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो 7 वाजता आरतीची वेळ आहे. 7 वाजता का? 7:15 वाजता आहे आरतीची वेळ आहे. आणि या ठिकाणी बघा श्री तुळजाभवानी माता मंदिर, श्री शंभू महादेव मंदिर या ठिकाणी लिहिलेले आहे. हा तर उजव्या हाताला जर बघत असेल तर तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. आणि डाव्या बाजूला आई जिजाऊचं मंदिर आहे. आणि आई बघा दर्शन घेते. हा आहे मिनी गार्डन. शिवरायांच्या मंदिराच्या भोवतालचा परिसर आहे. छोटंसं मिनी गार्डन आहे. मस्त आहे बघा एकदम. आणि इथं डाव्या बाजूला जर तुम्ही खाली उतराल तर इथे काय आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या वेळेतले पेशवे वगैरे आहे, मावळे वगैरे, ते सर्वांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर ते आपण जाणून घेऊया. सर्वात पहिले आपण तिकडून सुरुवात करणार आहोत. तर इथे सर्वात पहिले जर आपण बघाल तर विठ्ठलाचा आपल्याला एक मोठी फ्रेम दिसते. आणि इथं देखील लिहिलेलं आहे बघा, ईश्वरनिष्ठ संत मांदी याळी व कार्य विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा. तर हे इसवी सन 12वे शतक, इसवी सन 16 शतक असं इथं दिलेलं आहे. आणि 2 नंबरला तुम्ही जर बघत असाल तर शहाजी राजे मालोजी राजे भोसले ते आहेत. आणि त्यांची खाली माहिती दिलेली आहे. आणि 3 नंबरला जर आपण बघत असाल तर स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब हे आहेत. आणि त्यांची माहिती या ठिकाणी खाली दिलेली आहे. इंग्लिशमध्ये देखील दिलेली आहे आणि मराठीतून देखील दिलेली आहे. म्हणजे दोन्ही भाषेतून या ठिकाणी माहिती दिलेली आहे, जेणेकरून लोकांना ती समजेल. तर इथे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिथं शिवनेरी किल्ल्यावरती, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे. तो पाळणा तुम्ही बघू शकता जिजाऊंच्या हातामध्ये. तर ही थोडक्यात माहिती आहे. 19 फेब्रुवारी 1630 सूर्यास्तानंतर तालुका जुन्नर, किल्ले शिवनेरी येथे झाला. हे बघा इथे माहिती दिलेली आहे सर्व. आणि या ठिकाणी जर बघत असाल तर हे शिवसंस्कार आहे. हे आहे शिवसंस्कार. इथे आहे हे राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा. त्याची देखील माहिती या ठिकाणी खाली दिलेली आहे. भवानी तलवार याची देखील माहिती दिलेली आहे बघा खाली. खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे. आणि खूप मोठा इतिहास आहे. जर तुम्ही जर बघायला जाल तर छत्रपती शिवरायांचा खूप मोठा इतिहास आहे. ते शब्दात देखील आपण सांगू शकणार नाही, इतका मोठा इतिहास आहे. आणि हे देखील आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. तर त्यांची देखील इथे माहिती आहे बघा. स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा याची देखील इथं खाली माहिती दिलेली आहे.
आता सर्वांचीच माहिती या ठिकाणी दिलेली, पण आपण थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहे शिवरायांचा शेतकऱ्यांविषयी धोरण. तर या चित्रामध्ये दाखवलेले आहे. पुण्यभूमी सोन्याचा फाळ असणारा नांगरताना शिवाजी महाराज. आणि या ठिकाणी वीर जिवाजी महाला. या ठिकाणी अफजल खानाचा वध. आणि या भागात जर तुम्ही बघत असाल तर इथे सर्व कैचे कटारे. तर हे जे पहिलं आहे हे चिलानम आहे आणि त्याची माहिती देखील इथं दिलेली. वजन 150 ग्रॅम, तर लांबी 10 इंच ते 20 इंच. वैशिष्ट्य दाक्षिणात्य पद्धतीचे शस्त्र, विचव्याप्रमाणे दुधारी पाते. तर अशी इथं प्रत्येकांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. मराठा कट्यार असेल, कैचे कटार, बडा जमदाड, विजयनगरी कट्यार, मुघल कट्यार आणि बिचवा, वाघनख. हे बघा वाघनख देखील आहे. इथे पण बघू शकता तुम्ही महमुदी, जिरह, बाऊक, जगदापुरी, माडू, कर्द, जंबिया, पेशकब्ज, अंकुश, तबरजीन, भुज, गुर्ज, हल्दीशस्त्र, काटेरी गुर्ज, तबर, जरनाळ, करवती तलवार, मोगल तलवार, राजपूत तलवार, मराठा तलवार, सरपणी तलवार, किलीच तलवार, तेगा तलवार, गोलिया तलवार, शमशीर तलवार. अशी ही तलवारांची नावे आहेत. आणि हे सर्व हल्दी शस्त्र आहेत. ते मावळे त्या ठिकाणी युद्ध करायच्या वेळी सर्व मावळे या शस्त्रांचा वापर करत असे. तर त्या शस्त्राची तुम्हाला माहिती दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी नावं सांगितलेली, माहिती त्याच्यामध्येच दाखवलेली. म्हणजे वजन वगैरे काय आहे, त्याचं लांबी किती आहे, वर्गीकरण, ते सर्व वैशिष्ट्य वगैरे ते सर्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर तसंच आपण बाजूला जर बघत असाल ना तर इथं देखील आहे बघा. इथे देखील आहे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे देखील आहे. आणि वीर शिवा काशीद त्यांचं सुद्धा, वीर बाजीप्रभू देशपांडे. तर त्यावेळी जे ते लढत होते आपले सर्व शिलेदार मावळे, तर त्यांची माहिती देखील इथं खाली दिलेली आहे. आणि त्यांना म्हणजे त्या कशा पद्धतीने लढत होते, कसे लढत होते त्या याच्यामधून दाखवलेलं आहे. शाहिस्त खान फजिती. आणि त्याचबरोबर इकडे तुम्ही बघत असाल तर पुरंदर मार्तंड भैरव मोरारबाजी देशपांडे. आणि इकडं जर तुम्ही बघत असाल बहाजी नाईक गुप्तहेर, हे गुप्तहेर होते शिवरायांचे. हे म्हणजे जन्म त्यांचा बघू शकता तुम्ही 1592 रोजी झालेला आहे. आणि हे गुप्तहेर होते. म्हणजे सर्व गुप्त बातम्या ते शिवरायांपर्यंत पोचत होत्या. आग्र्याहून सुटका, त्याची देखील इथं माहिती दिलेली आहे बघा खाली. प्रतापराव गुजर, जन्म 1615 तर मृत्यू 1674. प्रतापराव गुजर.
आणि ते नरवीर तानाजी मालुसरे. तर बघा मित्रांनो किती मोठा इतिहास आहे. आणि बघू शकता इथे आहे स्वराज्यजननी जिजाबाई यांची सुवर्ण तुला. आणि या ठिकाणी देखील शस्त्र आहे, जमदाड तलवार, तेगा तलवार आणि कुकरी. हे बघा हे कुकरी आहे. तुम्ही कधी बघितलं नसाल तर तुम्ही बघू शकता कुकरी आणि धनुष्यबाण. तर हे धनुष्यबाण आहे आणि ही कली तलवार आहे, सॉरी कती तलवार आहे. आणि हे जुल्फिकार तलवार आहे. म्हणजे एवढं सर्व शस्त्रांचा त्यावेळी युद्धामध्ये वापर होत होता. म्हणजे ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. मराठा धोप तलवार तुम्ही बघू शकता, पट्टा दांडपट्टा आहे हा. आणि अमुक्त शस्त्र आहे, राजपूत सोसन पत्ता तलवार, ढाल. मग हे सर्व शस्त्र त्यावेळी शिवरायांच्या काळामध्ये यांचा वापर होत होता. दस्तान, बख्तर, जिरेटोप म्हणजे हे संरक्षणात्मक शस्त्र आहे. साखळी बाणा, चिलखत. हे तुम्हाला व्यवस्थित मागं लाईट असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल कदाचित, कारण हे बघा अगदी तुम्हाला जवळून दाखवतो. तर हे सर्व संरक्षणात्मक शस्त्र आहे. आणि हे अमुक्त शस्त्र आहे, म्हणजे भाला, बाणा, कल्पा भाला, परशु कुऱ्हाड, भाला, गंजकुल, भाला, पदातिकुल. म्हणजे हे भालेचे अनेक प्रकार आहे बघा, त्याचे अनेक प्रकार आहे. सांग हे खाली दिलेले वर्गीकरण मुक्तामुक्त शस्त्र. तर त्याची देखील माहिती बघा या ठिकाणी दिलेली आहे. अमुक्त शस्त्र 1 किलो, 10 इंच फाळ, 4 फूट काठी. तर या सर्व शस्त्रांची माहिती या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्यवस्थितपणे दिलेली आहे. हां, मागून बघा तुम्हाला जर दाखवलं ना तर व्यवस्थित थोडा दिसतं आहे, लाईटीचा ते इफेक्ट पडतो मागून थोडासा, ठीक आहे. आणि ही शिवरायांची अष्टप्रधान मंडळ प्रसंग आहे, त्याची देखील इथे खाली माहिती दिलेली आहे. हे हिरोजी इंदुलकर, त्यांची देखील इथे खाली माहिती दिलेली आहे. अशी म्हणजे सर्वांची तुम्हाला माहिती या ठिकाणी दिली आहे. तुम्ही जर इतिहास बघितला असेल तर इतिहासामध्ये आपण हा अभ्यासलेला आहे, शिवरायांचा इतिहास. आणि देखील बघा सिद्दी हिलाल, त्यांची देखील माहिती आहे. सरसेनापती हबीरराव मोहिते, या आहे प्रति शिवाजी नेताजी पालकर. आता त्यांची देखील इथे माहिती दिलेली आहे. खूप मोठा इतिहास आहे बघा. तर पुढे आपण बघूया सरनोबत येसाजी कक. त्यांची देखील इथं माहिती दिलेली आहे. हिरकणी माता. तुम्ही जर कधी रायगडवर जर गेला असाल तर रायगडची जी कहाणी आहे ते हिरकणीला हे झालेली आहे बघा. हिरकणी माता ही रायगडवाडी गडाच्या पायथ्याच्या वाडीतील दूधवासी होती. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध देण्यासाठी रायगडवर आली. तेथील उत्सव
दर्शनाचा आनंद घेताना उशीर झाला. गडाचे दरवाजे बंद झाले. आपले बाळ घरी आहे, त्याला भूक लागली असेल या विचारांनी मातृत्वाची भावना दृढ होऊन बाळाचा विरह तिला सहन झाला नाही. रायगडच्या खोल कड्यावरून ती उतरली व घरी जाऊन आईचे कर्तव्य केले. असा हा हिरकणी मातेचा इतिहास आहे. आणि खूप म्हणजे तुम्ही जर कधी रायगडवर जाल ना तर खरंच खूप छान वाटतं रायगडवरती. ही आहे कोंडाची फर्ज पन्हाळगड मोहीम. तर त्यांची देखील इथं माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि इथं शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक. त्याची देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे. हे राजदरबार ज्या वेळेला भरत होते त्या वेळेला सर्व जाती धर्मातले लोक त्या ठिकाणी उपस्थित होते असं याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि बाकीचे सर्व मावळे आहेत, शिलेदार आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे म्हणजे सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत त्या ठिकाणी शिवरायांच्या नतमस्तक होत होते. आणि हा आहे शिवराज्याभिषेक सोहळा, त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ही आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज व राजमुद्रा, जन्म 14 मे 1657, किल्ले पुरंदर. त्यांची देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्या ठिकाणी सिंहाचा जबडा फाडण्यात आला होता. आता बघा लाईटिंग केलेली आहे मस्त. बघा आता बॅकग्राऊंड लाईट दिसते मस्त एकदम. महाराणी ताराबाई. हां. आणि हे आहे विक्री दालन शॉप. तर या ठिकाणी देखील शिवरायांचा जो इतिहास आहे त्या ठिकाणी इथे बघा फोटो फ्रेम वगैरे लावलेला आहे. आधी आपल्या मंदिराच्या तळाशीच आहे. तर इथं सर्व फ्रेम वगैरे लावलेलं आहे बघा. तर या ताई बसलेल्या या ठिकाणी. मिनिमम किती रुपयापासून येत आहे फ्रेम हे आपल्या शिवरायांचं? 350 पासून 1800 पर्यंत. 350 पासून 1800 पर्यंत आहे ही सर्व फ्रेम बघा. आणि या ठिकाणी आपले अंगठी वगैरे येते. या ठिकाणी बघा सुंदर मूर्ती देखील आहे. श्रीमंत योगी. लांबून बघू शकता छत्रपती शिवरायांचा मराडेपाडा येथील सुंदर असं मंदिर, भव्य दिव्य असं मंदिर आहे. आणि हे बाजूचं गार्डन आहे. खूप सुंदर असा परिसर आहे. आणि तर काही लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. खूप लांबून लोक या ठिकाणी मराठेपाडा या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. तुम्हाला कोणाला माहिती जर नसेल तर तुम्हाला मी माहिती देईल. मराठेपाडा भिवंडी तालुक्यामध्ये आहे. एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये हे वसलेलं मोठं भव्य असं मंदिर आहे.
खूप सुंदर असं म्हणजे आता थोड्याच वेळामध्ये आता आरतीला सुरुवात होणार आहे. 7:15ची आरती सांगितलेली आहे आणि आता आपण सर्वांची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. थोडं लवकर लाईट जर लावली असेल तर अजून छान दिसलं असतं, पण ठीक आहे, काय हरकत नाही.
या ठिकाणी आता आम्ही वर आलेलो आहे आणि बहिणीचं चाललं आहे व्हिडिओ शूट. बहिणी एका बाजूला शूट करते आहे, मी एका बाजूला शूट करतोय आणि हे सुंदर असं वरचा व्ह्यू आहे. इथे सुविधा केलेली आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही नाश्ता जेवण वगैरे करू शकता आणि पार्किंगची देखील सोय आहे. तर या ठिकाणी बघा आपली गाडी पार्किंग आहे खाली कोपऱ्यामध्ये, तर गाडीचे 50 रुपये आणि हा आहे वरचा व्ह्यू. खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय. हा आहे दीपस्तंभ आणि दोन्ही बाजूनी म्हणजे त्या बाजूला जायला देखील रस्ता आहे आणि या बाजूला देखील जायला रस्ता केलेला आहे. खूप सुंदर असा आणि वरून हा आहे व्ह्यू गार्डन बगीचा आणि वरून खूप सुंदर असं दृश्य दिसतंय. आणि थोड्याच वेळामध्ये आता आरती चालू होणार आहे, अगदी 5 मिनिटांमध्ये. महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. सनातन हिंदू धर्म की जय. जय देव जय देव जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव आर्यांच्या देशावर वेशांचा घाला. आला सावर हो शिवभूपाला. सद्गदिता भूमाता दे तुझा गेला. करुणारव भेदुनी तव हृदयन का गेला. जय देव जय देव जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव श्री जगदंबादि सर्व शुंभादिक वंशी. दशमुखमर्दुनिधि श्री रघुवर संरक्षी. त्रिपुटा भूमाता त्रिचारी छळता. तुझे शिवराया त्रिसकोण तुझा त्राता. जय देव जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव त्रस्त मी दिन आन. शरण तुला
जय जय शिवछत्रपती राजे जय जय शिवछत्रपती विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय सनातन हिंदू धर्म की जय जय शिवराय. आता महाराजांना मानवंदन पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊ साहेबांचा माता जिजाऊ साहेबांचा महाराज गणपती गणेश्वरपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाबवंश सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्रीमंत शिवशिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की महाराज धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सरजा रणधुरंधर महातेजस्वी महापराक्रमी चारित्र्य संपन्न बुद्धिनिष्ठ मुघल विद्वांसक अष्टभाषा जाणकार धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की नमो पार्वतीपते हर हर महादेव हर हर छत्रपती श्री शिवाजी महाराज समस्त भक्तजनाच्या अखंड तर मित्रांनो मगाशी आपण जो व्हिडिओ काढला आपण थोडा लवकर आलो होतो म्हणून लायटिंग वगैरे लावली नव्हत्या, पण आता लायटिंग लावलेली आहे आणि लायटिंगमध्ये खूप सुंदर असं आपलं छत्रपती शिवरायांचं जे मंदिर आहे भव्य दिव्य खूप सुंदर असं दिसतंय प्रकाशित. तर तुम्ही बघू शकता आणि त्याचप्रमाणे आरती वगैरे झालेली आहे आणि मराठे पाडा
तुम्ही जर कल्याण स्टेशनला जर आले तर कल्याणवरून तुम्ही येऊ शकता सहज. आणि ठाणे मगाशी तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे ठाणे नाशिक जो महामार्ग आहे तर त्या मार्गावरती देखील तुम्ही येऊ शकता. आणि हा आहे आजूबाजूचा परिसर, खूप सुंदर परिसर असा आहे. आणि सर्व बघा प्रकाशित केलेलं आहे. आणि इथे आहे ना महादेवाचं खूप भव्य मोठं अशी मूर्ती आहे, खूप सुंदर अशी मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल. अशी भव्य अशी मूर्ती बघा, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आणि आवडला असेल ना तर नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय कमेंट आली पाहिजे. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आले पाहिजे आणि शेअर करा मित्रांनो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवतो, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ मराडेपाडा या ठिकाणी आहे. तर तुम्ही गुगलवरती देखील सर्च करू शकता. मराडेपाडा भिवंडी तालुक्यामध्ये आहे. तर लोकेशन तुम्हाला त्या गुगलवरती तुम्हाला भेटून जाईल. त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता मराडेपाड्याला. आणि शिवरायांचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि आरतीची वेळ आहे 7:15 वाजता. मित्रांनो लक्षात ठेवा, पुन्हा एकदा मी सांगतो 7:15 वाजता आरतीची वेळ आहे.